आपल्याला ज्या मेंढीपालनात अडचणी येतात त्याचं कधी तुम्ही असं रेकॉर्ड ठेवलं आहे का, की बाबा मला कशामुळं अडचणी आल्यात किंवा काय होतं किंवा कशाचं काय होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा ताळमेळ काढा आणि तुम्ही चाऱ्याचं गणित काढा, खुराकाचं गणित काढा. त्याच्यानंतर ह्या लहान पिल्लांना काय कॉस्ट होती, म्हणजे ही जी लहान पिल्लं होतात आपल्याकडे त्यांना किती खर्च होतो, मग आपण काय एका रात्रीमध्ये ह्या सर्व गोष्टी होतील का, किंवा ह्या रातोरात जे व्हायरल गोष्टी होतात त्या शक्य होतात का, किंवा त्या पद्धतीनं खर्च होतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास येईल. मी माझ्या पद्धतीनं सांगत असतो, माझ्याकडे जो खर्च होतो तो मी सांगत असतो. तुमच्या भागानुसार प्रत्येकाचा वेगवेगळा होतो, तर प्रत्येकाचा वेगवेगळा असेल. पण त्या पद्धतीनं जर केलं, म्हणजे खुराकापेक्षा चाऱ्यावरती फोकस जर करून केलं तर ते सर्वात उत्तम मेंढीपालन राहील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि जेवढं तुम्ही चाऱ्यावरती फोकस कराल, म्हणजे क्वालिटीचा चारा, दर्जेदार चारा लावा चांगला आणि खुराकच देऊ नका, तर सर्वात भारी राहतं. ज्या चुका आम्ही केल्या म्हणजे नेपियर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लावून ज्या काय झाल्या त्या, आणि त्याच्यानंतर मग मुरघासाची एक संकल्पना थोडीशी समजली आणि त्याच्यानुसार आज इथपर्यंत आहे. ह्या वर्षी तर मुरघासच नाही, प्राण्यांची क्वालिटी पण अति खराब आहे, तरीसुद्धा आता सांभाळायचे तर 2-3 महिने अजून झेलायचेच आपल्याला यांच्याबरोबर. आणि त्याच्यानंतर मग आपण जो काही चारा लावू त्याच्यानंतर हे पुन्हा होतील त्या पद्धतीनं करता येतं. पण मेंढीपालन करताना ह्या बारीक बारीक गोष्टींचा नक्कीच विचार करा. तर मेंढीपालन करताना तुम्ही पण माझ्यासारख्या चुका करताय का, तर आता माझ्या मी चुका सांगतो, मग तुमच्या चुका कुठपर्यंत येतात तुम्ही लक्षात येतील तुमच्या, कारण प्रत्येक काय करतो हे मला माहीत नाही. पण माझ्या काय चुका झाल्या होत्या ते मी सांगतो तुम्हाला. तेव्हा सर्वात जास्त म्हणजे नेपियरचं फॅड होतं आणि मी पण त्यावेळी नेपियरच लावलं होतं. 250 रुपयापासून एक कांडी होती अमेरिकन फायजीसारख्याची, त्यासारखं केलं होतं. आणि त्याचा रिझल्ट येईना म्हणून आम्ही खुराकाचा रिझल्ट काढला, म्हणजे खुराक घालावं लागलं. खुराक घातल्यानंतर मग त्याच्यामध्ये 3-4 वर्षे घालावी लागली. आणि त्याच्यानंतर मग आपण जेव्हा चाऱ्याचं नियोजन करायला लागलो तेव्हा मुरघासावरती थोडंसं चांगलं वाटलं. तर तुम्ही कुठपर्यंत आहात आता खुराकाची गोष्ट म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल की खुराक घालाय काय सांगतोय आता, तर खुराक घालण्याची गोष्ट मी ह्याच्यासाठी सांगतो कारण खुराकाचे भाव आपल्या हातात नसतात. आता खुराक वाढलेलंच आहे, आता घाला म्हणा खुराक. आता खुराक घालायचं तर काय करावं लागतं, तर मलाही तेव्हा समजलं खुराक घालण्यापेक्षा चारा दर्जेदार कधी पण सर्वात भारी. आणि चारा जर दर्जेदार असेल तर हे मेंढरं किंवा ह्या मेंढ्या किंवा ह्यांची पिल्लं ही उत्तम प्रमाणे चांगली राहतात. तर असं का असेल, तर मी जेव्हापासून हे मेंढीपालन करतो आहे तेव्हापासून म्हणजे एक वेळाच 2 वेळा मुरघास बनला, 3री वेळ फेल झाला, म्हणजे आत्ता काय ह्या वर्षी बनला नाही. पण मुरघास बनवतो आपण ज्या गोष्टीचा, मक्याचा किंवा मेगास्वीटचा वगैरे वगैरे, ह्याचा जे काय मुरघास बनवू त्याचा जे काय खुराकाचा जो भाग असतो तो भाग खूप कमी करतो तो मुरघासाचा. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जो काय ह्याचा खुराक द्यावा लागतो किंवा ह्यांना खुराक द्यावा किंवा हे खुराकाची जी काय संकल्पना आहे ती मात्र कमी राहते. अशा पद्धतीनं ह्या मेंढीपालनात होतं. आणि मग काय होतं की आपण आता खुराकाच्या गोष्टी जर करायला लागलो किंवा चाऱ्याच्या जर गोष्टी केल्या तर दर्जेदार चारे कोणते आहेत हे आपल्यालाही तेव्हा माहीत नव्हतं. म्हणजे मलाही वैयक्तिक माहीत नव्हतं दर्जेदार चारा म्हणजे काय असतं. तर तेव्हा नेपियरचं चांगलं म्हणजे चांगलेच फॉर्ममध्ये चाललं होतं. आम्ही ते करून पाहिलं, तुतीचं थोडंसं होतं, आम्ही ते केलं. तर नंतर आम्हाला लक्षात आलं की तुती आपल्याकडे जगत नाही, मेथीघास वगैरे तसं काय राहत नाही. मग आपण काय करायचं, तर आपल्याला खुराक द्यावा लागतो, म्हणजे द्यावाच लागत होता तेव्हा, आणि सर्रास दिला पण होता मी तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग जसा मुरघास केला त्याच्या म्हणजे मुरघासामध्ये थोडीशी बॅच चांगली आली आणि गेल्या वर्षाच्या मुरघासामध्ये तर सर्वच बॅच चांगली आली. आणि आत्ताच्या मुरघास म्हणजे ह्या वर्षी नाहीच आहे, त्यामुळे सर्वच बॅच खराब आहे. म्हणजे पिल्लं चांगली आहेत पण ह्या माद्या ज्या येतात त्या अजून तशा बनल्या नाहीत, त्यामुळं ते एक प्रश्न राहतो. आता खुराकाचा प्रश्न जर म्हणायचं तर खुराक ठीक आहे, ह्या पिल्लांना वगैरे ठीक आहे, आपण जी लहान कोकरं असतात त्यांना घातलंच पाहिजे कारण त्यांना विषय नाही. पण ह्या मोठ्या माद्यांना वगैरे वगैरे ह्यांना तर मी तर म्हणतो खुराक घातलं तर आपल्याला परवडत नाही. आणि खुराकाचा जो काय रेट असतो किंवा दर असतात ते काय आपल्या हातात नसतात. त्यामुळे सर्वात भारी पर्याय म्हणजे तुम्ही दर्जेदार चारे लावणे, सर्वात उत्तम पर्याय. पण तुम्ही कुठल्या दर्जाचं लावताय तुमच्या सोयीनुसार ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही करायचा. बाबा दर्जेदार चारे कोणते आहेत हे तुम्ही शोधायचं, तुमच्या भागात काय होऊ शकतात ह्याच्यानुसार तुम्ही त्याचं नियोजन करायचं. नाहीतर आमच्या भागासारखं करायचं झालं तर डुकरं उकरून जातील, तर तसं नको. आणि तुम्ही नेपियर लावलं तरी चांगलं आहे, पण किती टक्के थोडंसं द्या. आणि थोडंफार असेल नेपियरचं काय विषय येत नाही, पण 100% नेपियर 100% सुका चारा ह्याच्यामध्ये
चांगलाच आहे. फक्त 100% जर सुका चारा असेल तर ह्यांना वेल्यानंतर खुराक द्यावं लागते आणि वेळेच्या अगोदर काही प्रॉब्लेमच नसतो. हे सर्व तंदुरुस्त असतात. वेल्यानंतर खुराक कोणत्याही चाऱ्यात द्यावा लागतो. 1 महिनाभर तरी दिला तर सर्वात उत्तम असतं. आणि माझं वैयक्तिक जे आहे ते मादी वेल्यानंतर 1 महिनाभर खुराक देतो. पण काय झालं, ह्यावेळी सुक्या चाऱ्याचा आणि मुरघास अजिबातच नसल्यामुळे हिरवा चाराच नाही आमच्याकडे, त्याच्यामुळे अति दर्जा खाली आहे. आणि त्याप्रमाणे जर तुम्ही नियोजन करत असाल तर मेंढीपालनात ह्या सर्व गोष्टीचं बारकाईनं गोष्ट करा. चारा म्हणजेच मेंढीपालन ही एक संकल्पना लक्षात घ्या. खुराक घातलं तुम्ही म्हणजे काय, खुराक दिलं म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत का? तर तसं काय होत नसतं. तर तुम्ही त्या पद्धतीनं किती चारा बनवताय किंवा चारा किती करताय ह्या गोष्टीवरती हे सर्व डिपेंड असतं. आणि त्यानुसार जर केलं तर काही प्रॉब्लेम येत नाही. आणि त्याच्यानुसार जर ह्या मेंढीपालनामध्ये उतरलं तर म्हणजे जो काही खुराकाचा जो खर्च होतो तो हा खूप कमी होतो. म्हणजे तुम्ही जर एकदा मुरघास करून पहा, म्हणजे माझं वैयक्तिक आहे, सरासरी काढा त्याची, काय होतं, किती खर्च होतो, ह्या सगळ्या गोष्टी एकदा तुम्ही सरासरीने काढा. म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही, तर तुम्ही एक संकल्पना की मुरघास केल्यानंतर ह्यांना खर्च किती येतो, ह्यांना खुराकाचा काय होतं, ह्या सगळ्या गोष्टीचे एक म्हणजे असं चार्टशीट बनवतो तशी बनवून बघा. किती खर्च येतो आणि काय खर्च येतो तुम्हाला समजेल. आता प्रत्येकाच्या भागाचा म्हणजे प्रत्येकाच्या भागानुसार जो काय मुरघास असतो त्याचे रेट वेगळे असतात. आणि ज्या भागामध्ये आणि कधी पण मुरघास बनवताना म्हणजे वैयक्तिक जर घरचा मक्का असेल तर सर्वात उत्तम, म्हणजे मी वैयक्तिक सांगतोय, जर घरचा मुरघास असेल किंवा मक्का सर्वात उत्तम क्वालिटीचा. पण जर विकतचा घेत असाल तर त्याच्या वॉरंटी गॅरंटी भरवसा वगैरे काय देऊ शकत नाही, कारण मी खूप वेळा घेतलेला आहे आणि खूप वेळा ते त्याच फॉल्टमध्ये येतं. काही करा तुम्ही. आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदा म्हणजे सरासरी काढा की बाबा ह्या मेंढीला खर्च किती हो, म्हणजे आपला खर्च काढा तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की मेंढी पालनात किती खर्च येतो, किती मग ह्यांना होतं. आता माझ्याकडे लहान कोकरं येतं, ह्या लहान कोकरांना किती खर्च येतो, काय येतो, हे तुम्हालाही स्वतः ऑटोमॅटिक कळेल. ज्या मेंढी पालकांना एक मेंढीला म्हणजे मेंढीला एक पिल्लं देणाऱ्यांना परवडतं, आपल्याला 2-2 देत आहेत, आपण बंदिस्त केलं एवढंच प्रश्न आहे ना. तर मग आपण जर चारा दर्जेदार केला तर बंदिस्तला काही होणार नाही. अशा पद्धतीनं नियोजन केलं तर त्या पद्धतीनं नियोजन होतं. पण संकल्पना तुम्ही खुराकाकडे ठेवली तर भविष्यामध्ये तुम्हाला ह्या त्रासाच्या गोष्टी 100% होणार आहेत. मस्त सांगू द्या की कुणी पण हे करा ते करा, खुराक घाला, पण माझ्या खिशात पैसा असेल तर मी घालेन ना. पण माझ्या खिशातच पैसा नसेल तर मी खुराक कुठून घालणार.